रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। आरोपी क्रमांक 5 स्वप्नील सरकटेने आपला कबूलनामा न्यायालयात फेटाळून लावला आहे। पोलिसांनी जबरदस्तीने कबूलनामा घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले। अलीकडे अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींशी त्यांचा नेमका काय संबंध आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अधिक वेळ मागितला। सेशन कोर्टाने सर्व 5 आरोपींना 23 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान प्रवीण लोणकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले नाही। या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज कोर्टात 5 आरोपींना हजर करण्यात आलं होतं रोहित शेट्टी प्रकरणामध्ये, परंतु त्यामध्ये काल जे उर्वरित 6 जण जे 6 शूटर्स अरेस्ट केलेले आहेत त्यांच्या अलिगेशन प्रमाणे हरियाणा आणि राजस्थानमधून, तर त्यांना जॉईंट कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन एकत्रितपणे करायचं। पोलिसांकडनं असं म्हणण्यात आलं की तिथे एका टीमने गाडी तिथपर्यंत सोडली आणि दुसऱ्या टीमने गाडी घेऊन पुढं एक्झिक्यूट केलं जे काही क्राईम करायचं होतं किंवा काय करायचं होतं। तर त्याचं त्यांना जॉईंटली इन्व्हेस्टिगेट करायचं आहे की हे ड्रॉप पॉईंट आणि पिक पॉईंट हे ठरले कसे आणि त्यांचं कनेक्शन आलं कुठून। आणि 5वा आरोपी होता स्वप्नील, त्यांनी दावा फेटाळला, कबुलीनामा फेटाळला असं? हो, 5वा आरोपी होता। त्या 5व्या आरोपीला काल मॅजिस्ट्रेटकडे नेण्यात आलं आणि त्यांचं कन्फेशन स्टेटमेंट देण्यात आलं होतं, पण ते कन्फेशन स्टेटमेंट ते माघार घेतोय कारण की त्यांनी सांगितलं की दबावाच्या अंतर्गत घेतोय। आज त्यांचे वकील आले नव्हते, पण आम्ही त्यांच्यासाठी होल्डिंग फॉर्म म्हणून दिलेलं आहे। पुढे 23 तारखेला या सर्वांना परत हजर करण्यात येईल आणि काल ज्यांना अरेस्ट केलं होतं त्यांना 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देईल। पोलिसांच्या दबावात स्टेटमेंट दिलं असं ते म्हणाले, त्याचं कोर्ट काय म्हणाले? हे कोर्ट जास्त त्याच्याबद्दल काही म्हणालं नाही। ते म्हणाले त्याबद्दल जे काय असेल ते प्रोसेसमध्ये। बरोबर। आता आम्हाला असं जेलमध्ये कळालं होतं, मला प्रवीण लोणकरकडनं माहिती भेटली होती जेल वकील मुलाखतीमध्ये की आज त्याला हजर करणार होते, पण त्याला आज कुठल्याही पद्धतीने हजर करण्यात आलेलं नाही। कोर्टाचे रेकॉर्ड चेक केला असता असं कुठलंही प्रोडक्शन वॉरंट हे पोलिसांनी आज त्याच्यामध्ये उपलब्ध करून घेतलेलं नाही आणि त्याच कारणामुळे आज त्याला हजर केलेलं नाही। आता कधीपर्यंत हजर करण्यात येईल किंवा काय सध्याचा तपास काय चालू त्याच्याबद्दल पोलिसच आपल्याला सांगू शकतात। जर त्यांना तपासासाठी तो गरजेचा असेल किंवा त्यांच्याकडे त्याच्याविरुद्ध काही पुरावे असतील तर त्याच केसमध्ये त्याला प्रोडक्शन वॉरंट कोर्ट इश्यू करेल आणि ते इश्यू झाल्यानंतरच त्याला हजर करण्यात येईल। ओके, थँक्यू. ओके।